हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलचा अभ्यास केला. तसेच नॉवेल हा लिटररी फॉर्म कसा प्रसिद्ध झाला आणि काही महत्त्वाची लिटररी वर्क्स आणि रायटरबद्दलही माहिती करून घेतली. तसेच सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एलिमेंट्स ऑफ नॉवेलचाही अभ्यास केला. आज आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलचा शेवटचा पार्ट अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण टाइप्स ऑफ नॉवेल आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. मुलांनो, टाइप्स ऑफ नॉवेलमध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहोत रिअलिस्टिक नॉवेल. आता रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय तर द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. मुलांनो, रिअलिस्टिक नॉवेलमध्ये रिअलिझमचा इफेक्ट असतो. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या रिअल गोष्टींचे वर्णन केलेले असते. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. रिअलिस्टिक नॉवेलमध्ये असणारे कॅरेक्टर हे कॉम्प्लेक्स नेचरचे असतात. म्हणजेच खूप वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण आपल्याला या कॅरेक्टरमध्ये पाहायला मिळते. थोडक्यात आपण कॉम्प्लिकेटेड नेचर म्हणतो आणि त्या कॅरेक्टरचे नेचर किंवा त्याचे मोटिव्ह हे त्याच्या सोशल क्लासशी रिलेटेड असतात. आणि रिअलिस्टिक नॉवेलमधील कॅरेक्टर हे खूप रिअल असतात. म्हणजे आपल्याला रोजच्या एक्सपिरियन्समध्ये आपण जणू काही त्यांना खूप जवळून अनुभवत आहे असे आपल्याला वाटते. रिअलिस्टिक नॉवेलचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील खाली बघा. टू किल अ मॉकिंग बर्ड विच इज रिटन बाय हार्पर ली, जेन आयर, चार्ल्स डिकिन्स यांनी लिहिलेलं ऑलिव्हर ट्विस्ट हे देखील रिअलिस्टिक नॉवेलचे एक्झाम्पल आहे. पुढचा नॉवेलचा प्रकार आहे पिकॅरेस्क नॉवेल. द वर्ड पिकॅरेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकॅरो विच मीन्स रग. मुलांनो, स्पॅनिश वर्ड पिकॅरोपासून आपल्याला पिकॅरेस्क हा वर्ड मिळाला आहे. याचा अर्थ रग असा होतो. रग म्हणजे काय तर भटक्या व्यक्ती. इट्स अ ॲडव्हेंचरस स्टोरी ऑफ प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे काय आपण मागच्या पार्टमध्ये बघितले. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे हिरो. हिरोची साहसी कथांचे वर्णन या नॉवेलमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. पण या ठिकाणी जो प्रोटॅगॉनिस्ट असतो तो कसा असतो तर इसेंट्रिक असतो. इसेंट्रिक म्हणजे विक्षिप्त स्वभावाचा माणूस. आता विक्षिप्त स्वभावाचा म्हणजे नेमका कसा तर समाजाच्या विरुद्ध वागणारा, विचित्र स्वभावाचा. म्हणून हा कसा असतो डिसरेप्युटेबल असतो. म्हणजे समाजात या व्यक्तीला स्थान नसते. अशा प्रकारचे वर्णन पिकॅरेस्क नॉवेलमध्ये असते. आता पिकॅरेस्क नॉवेलचे काही एक्झाम्पल्स बघूया. बघा, डॅनियल डॅफो यांनी लिहिलेलं मॉल फ्लॅंडर्स. तसेच टॉम जोन्स हे जे नॉवेल आहे हे हेनरी फिल्डिंग यांनी लिहिलेलं आहे आणि हे पिकॅरेस्क नॉवेल या प्रकारात मोडतं. मुलांनो, नॉवेलचा पुढचा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. मुलांनो बघा, हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे अगदी राजा महाराजांच्या काळात घडलेल्या गोष्टींवर लिहिलेलं नॉवेल असे तुम्हाला वाटलं असेल, बरोबर ना? पण हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये आजच्या करंट सिच्युएशनच्या आधी घडलेल्या गोष्टींचा देखील समावेश होतो. मुलांनो, आयरिश नॉवेलिस्ट वॉल्टर स्कॉट हा हिस्टॉरिकल नॉवेलिस्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे. वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेलं इव्हॅन्वो तसेच चार्ल्स डिकिन्स यांनी लिहिलेलं अ टेल ऑफ टू सिटीज हे काही हिस्टॉरिकल नॉवेलची एक्झाम्पल्स आहे. मुलांनो, पुढचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे एपिस्टोलरी नॉवेल. आता एपिस्टोलरी म्हणजे काय याचा अर्थ आपण पार्ट 2 मध्ये नॉवेल हिस्ट्री ऑफ नॉवेलच्या पार्ट 2 मध्ये अभ्यासलाय, बरोबर? द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. इपिस्टोला मीन्स लेटर. इपिस्टोला या लॅटिन वर्डपासून इपिस्टोलरी हा वर्ड मिळालाय. इपिस्टोलाचा अर्थ काय होतो लेटर. लेटर म्हणजे काय पत्र. नॉवेलचा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. यात नॉवेलची पूर्ण स्टोरी ही पत्रांच्या स्वरूपात असते. म्हणजे नॉवेलमधील कॅरेक्टर हे एकमेकांना पत्र पाठवत असतात आणि पत्रांच्या माध्यमातून स्टोरी ही कंप्लीट होत असते. लेटर, डॉक्युमेंट्स
किंवा डायरी एंट्रीज मधून ही स्टोरी उलगडत असते. एपिस्टोलरी नॉवेलची काही एक्झाम्पल्स बघा. पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड बाय सॅम्युएल रिचर्डसन, द कलर पर्पल बाय ॲलिस वॉकर. ही दोन जी नॉवेल आपण आता बघितली ही एपिस्टोलरी या प्रकारात मोडतात. पुढचा नॉवेलचा प्रकार आहे गॉथिक नॉवेल. आता गॉथिक नॉवेल म्हणजे काय याचाही अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गॉथिक नॉवेल. बघा, तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की गॉथिक नॉवेलमध्ये काय असतं. मुलांना यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गॉथिकचा अर्थ तर बघितलाच आहे, पण आज आपण त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी इन्क्लूड असतात ते बघणार आहोत. गॉथिक नॉवेलमध्ये भीतीदायक, सस्पेन्स किंवा हॉरर किंवा काहीतरी थ्रिलर म्हणजे साहसी वर्णन, तसेच सुपरनॅचरल पॉवर म्हणजे दैवी चमत्कार किंवा भूताच्या, जादूच्या, तंत्राच्या, मंत्राच्या गोष्टी वर्णन केलेल्या असतात. गॉथिक नॉवेलची काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. बघा, द कॅसल ऑफ ऑट्रॅन्टो हे जे नॉवेल आहे हे कोणी लिहिलंय? होरॅक वॉल्पोल यांनी लिहिलेलं आहे. हे कोणत्या प्रकारात मोडतं? गॉथिक नॉवेलमध्ये. नॉवेलचा पुढचा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. या प्रकाराबद्दल तुम्हाला माहीत असेल, तुमच्या वाचनात देखील ऑटोबायोग्राफी आल्या असतील. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल is the novel based on the life of the author. The author changes the places and names of characters or even may change or avoid certain details of his life. ऑथर जेव्हा स्वतःच्या आयुष्यावर कादंबरी लिहितो तेव्हा त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. ऑटोबायोग्राफीमध्ये लेखक बऱ्याच वेळा स्वतःचे नाव, ठिकाण बदलू शकतो किंवा स्वतःच्या आयुष्यातील काही प्रसंगसुद्धा टाळू शकतो. मुलांनो, ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफीमधील फरक लक्षात घ्यायचा आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे लेखक जेव्हा स्वतःच्या आयुष्याचे वर्णन नॉवेलमध्ये करतो आणि बायोग्राफी म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्याचे किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिचित्र वर्णन करतो तेव्हा ती बायोग्राफी असते. काही एक्झाम्पल्स आपण बघूया ऑटोबायोग्राफीचे. जेम्स जॉयसी यांनी लिहिलेलं अ पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट ॲज अ यंग मॅन. तसेच पुढचं एक्झाम्पल तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, की जे महात्मा गांधीजी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचंही एक्झाम्पल आपल्याला खूप परिचित आहे, विंग्स ऑफ फायर, की जे APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. ही सर्व एक्झाम्पल्स ऑटोबायोग्राफीचे आहेत. नेक्स्ट नॉवेलचा जो प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो आहे ॲलेगोरिकल नॉवेल. हा देखील नॉवेलचा इंटरेस्टिंग प्रकार आहे. अँड ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. ॲलेगरिकल नॉवेल हे सिम्बॉलिक असते. यामध्ये आपल्याला जी पात्र दिसतात ते सरफेस मिनिंग असतो, पण त्यांच्या मागे एक हिडन मिनिंग असतो किंवा सिम्बॉलिक मिनिंग असतो. मग ही ॲलेगरी पॉलिटिकल असू शकते, रिलिजियस किंवा हिस्टॉरिकल देखील असू शकते. बघा, पिक्चरमध्ये ॲनिमल फार्म हे नॉवेल तुम्ही बघू शकता. हे जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेलं नॉवेल ॲलेगरीचे सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. ही ॲलेगरी पॉलिटिकल ॲलेगरी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे लॉर्ड ऑफ द फ्लाईज, की जे विल्यम गोल्डिंग्स यांनी लिहिलेलं आहे. हे देखील ॲलेगरिकल नॉवेलचं एक्झाम्पल आहे. पुढचा नॉवेलचा प्रकार आहे युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल. आता युटोपियन हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. आपण बोलताना बऱ्याच वेळा म्हणतो, काय युटोपियन जगात वावरत आहेस काय? थोडक्यात युटोपियन म्हणजे काल्पनिक जग की जे अस्तित्वात असणं अशक्य आहे, म्हणजे सर्व काही आदर्श. पण आपल्याला माहिती आहे की आदर्श जग असणं कसं आहे? अशक्य आहे. याची थीम जी असते ही सायन्स फिक्शन किंवा स्पेक्युलेटिव्ह असते. आता स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय? तर आजच्या परिस्थितीवरून
अंदाज बांधायचा की भविष्यातील जग कसे असेल. या प्रकारची थीम ही युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेलची असते. काही एक्झाम्पल्स बघा. डेव्हिड कॉपरफिल्ड हे नॉवेल जे आहे हे चार्ल्स डिकिन्स यांनी लिहिलेलं आहे. हे नॉवेल युटोपियन नॉवेल या प्रकारात मोडतं. मुलांनो, पुढचा नॉवेलचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगोनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. मुलांना सायकोलॉजिकल या शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रकारच्या नॉवेलमध्ये ॲक्च्युअल काय असतं. आता सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो, तर त्या हिरोच्या इंटरनल लाईफबद्दल वर्णन केलेले असते. म्हणजेच हिरो असेल किंवा इतर कॅरेक्टर असतील त्यांच्या मानसिकतेचे, त्यांच्या विचारांचे ॲनालिसिस या प्रकारात केले जाते. यू कॅन सी द एक्झाम्पल्स ऑफ सायकोलॉजिकल नॉवेल. टू द लाईट हाऊस बाय व्हर्जिनिया वुल्फ, सन्स अँड लव्हर्स बाय D.H. लॉरेन्स. ही जी 2 एक्झाम्पल्स आपण बघितली, ही 2 एक्झाम्पल्स सायकोलॉजिकल नॉवेल या प्रकारात येतात. नॉवेलचा पुढचा प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. मुलांनो, या प्रकाराचा उल्लेख आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. सायकोलॉजिकल नॉवेलच्या पुढची कन्सेप्ट म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता ही जी फ्रेज आहे किंवा हा जो प्रकार आहे याचा शोध विल्यम जेम्स यांनी लावला. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. आता फ्लो ऑफ थॉट्स म्हणजे काय, तर विचारांचा ओघ. Incidents in the plot are in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of character. मुलांनो, विचारांचा ओघ किंवा विचार जसे जसे येतात तसे तसे ते नॅरेट केले जातात. म्हणजे बघा, विचारांचा ओघ हा काही सिक्वेन्सली नसतो. आपल्याला केव्हाही काही आठवू शकते. अगदी तसेच एखादे पात्र किंवा हिरो याच्या मानसिकतेचे वर्णन करताना तो जसा विचार करतो त्या पद्धतीने वर्णन केले जाते. या प्रकाराचे नॉवेल हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या प्रकारात मोडते. यू कॅन सी द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. युलिसिस बाय जेम्स जॉयसी, द वेव्स बाय व्हर्जिनिया वुल्फ. ही जी 2 एक्झाम्पल्स आपण बघितली, युलिसिस आणि द वेव्स, ही 2 नॉवेल स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या प्रकारात येतात. मुलांनो, पुढचा नॉवेलचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे बिल्डंग्स रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डंग्स रोमन इंडिकेट ग्रोथ. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. या प्रकारामध्ये बायोग्राफी किंवा ॲटोबायोग्राफी येते की जी काय करत असते, ग्रोथ इंडिकेट करत असते. आता जी ग्रोथ आहे ही कसली ग्रोथ इंडिकेट करते, तर ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. म्हणजे काय, तर प्रोटॅगोनिस्ट म्हणजे हिरो, या हिरोच्या माइंडची किंवा स्पिरिटची ग्रोथ. म्हणजेच हिरो सुरुवातीला एखादा सामान्य मनुष्य असतो, हळूहळू त्याच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज समाजाला कळू लागतात आणि त्या कॅरेक्टरची हळूहळू ग्रोथ होत जाते. थोडक्यात त्याच्या विचारांची ग्रोथ ह्या नॉवेलमध्ये एक्सप्लेन केलेली असते. अशा प्रकारच्या नॉवेलला बिल्डंग्स रोमन नॉवेल असे म्हणतात. काही एक्झाम्पल्स आहे बघा. ग्रेट एक्सपेक्टेशन्स हे जे नॉवेल आहे हे चार्ल्स डिकन्स यांनी लिहिलेलं आहे की हे नॉवेल बिल्डंग रोमन्स या प्रकारामध्ये येतं. नॉवेलचा पुढचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे सायन्स फिक्शन. आता हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, सायन्स फिक्शन. मराठीमध्ये जयंत नारळीकर यांनी सायन्स फिक्शनवर खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत. हे स्पेक्युलेटिव्ह फिक्शन आहे. यामध्ये इमॅजिनेटिव्ह म्हणजे काल्पनिक कन्सेप्ट असतात, पण त्याला विज्ञानाचा म्हणजे सायन्सचा आधार दिलेला असतो. मग टेक्नॉलॉजी किंवा नवीन इन्व्हेन्शन म्हणजे नवीन शोध, स्पेस ट्रॅव्हल, टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्स,
म्हणजेच पृथ्वीसारखे अजून एखादे वेगळे विश्व किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे एलियन्स वगैरे वेगळं जीवन असतं ना दुसऱ्या ग्रहावर, याचं वर्णन केलेलं असतं. सायन्स फिक्शनवर खूप साऱ्या मूव्हीज पण आलेल्या आहे, हॉलिवूडच्या आहेत, बॉलिवूडच्या आहेत, आपण त्या बघितलेल्याही असतील. आपल्या बॉलिवूडचीच एक मूव्ही आपल्याला माहिती असेल क्रिश नावाची, तर ही सायन्स फिक्शन या प्रकारावर आहे ही मूव्ही. तसेच काही नॉवेलची एक्झाम्पल्स बघूया आपण. मेरी शेली यांनी लिहिलेलं फ्रँकस्टेन हे सायन्स फिक्शन आणि टेक्नॉलॉजीवर लिहिलेलं फर्स्ट नॉवेल आहे. मुलांनो, नॉवेलचा हा जो प्रकार आहे सायन्स फिक्शन, हा अतिशय फेमस किंवा प्रसिद्ध झालेला, वाचकांना खूप आवडलेला प्रकार आहे. मुलांनो, यानंतर पुढचा प्रकार आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन हे क्राईम फिक्शनचे सब जॉनर आहे. आता डिटेक्टिव्ह या शब्दावरूनच तुम्हाला कळालं असेल की या प्रकारच्या नॉवेलमध्ये काय एक्सप्लेन केलेलं असतं. तर डिटेक्टिव्ह हा क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन करत असतो. एखादा क्राईम घडला आहे किंवा एखादा मर्डर झाला आहे आणि तो मर्डर कुणी केला याचे इन्व्हेस्टिगेशन कसे केले जाते हे डिटेक्टिव्ह नॉवेलमध्ये वर्णन केलेले असते. आता ॲगाथा ख्रिस्ती हे नाव आपल्या सर्वांना परिचित असेलच, आपण त्यांच्या स्टोरीज देखील वाचलेल्या असतील. तर ॲगाथा ख्रिस्ती यांनी डिटेक्टिव्ह स्टोरीज लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या स्टोरीज खूप प्रसिद्धही झालेल्या आहे, वाचकांना खूप आवडलेल्या आहेत. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीस पल्प मॅगझिन्स प्रसिद्ध झाले. आता ह्या पल्प मॅगझिन्सने सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह नॉवेल्सला खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. या मॅगझिन्समधून सायन्स फिक्शन किंवा डिटेक्टिव्ह नॉवेलच्या स्टोरीज सिरीजच्या रूपाने प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि वाचकांना त्या खूप आवडायला लागल्या. स्टुडंट्स, I hope you understand what I taught you in this session. We will meet soon in next video with new topic. Thank you.